मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे कुक विथ रचना ही सिरीज आपली चालू आहे आणि या सिरीजसाठी आज मी आलेली आहे डोंबिवलीला माझ्या एका मैत्रिणीकडे आणि ती आहे तेजल. तर मी तेजलला बोलवते आणि आपण जाणून घेऊया की ती आज काय काय करणार आहे आणि तिच्याबद्दल थोडंसं सुद्धा आपण जाणून घेऊया. तेजल ये. नमस्ते तेजल. नमस्ते. कुक विथ रचना या सिरीज मध्ये तुझं मनापासून खूप 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 स्वागत आहे. थँक्यू सो मच. बरं, मला तू सांग की ह्या सिरीज बद्दल तुला कसं कळलं? सिरीज बद्दल माझी फ्रेंड आहे, तुमची बहीणच माझी फ्रेंड आहे रेखा. तिच्या थ्रू मला कळालं होतं आणि मला स्वतःला आवड आहे म्हणजे जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालायची. त्यामुळे मी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला की चांगलं आहे म्हणजे मी करून दाखवू शकते. कुकिंग व्यतिरिक्त तुला काय आवडतं? कुकिंग व्यतिरिक्त मला फिरायला खूप आवडतं. नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला आवडतं. मला नवीन नवीन जागा बघायला आवडतं. परत समुद्रकिनारे मला आवडतात, तिकडे म्हणजे फिरायला शंकर गोळा करायला असं मला आवडतं. अच्छा, कधीपासून कुकिंगची आवड तुला निर्माण? कुकिंगची आवड म्हणजे माझी आई गावी जायची त्यावेळी आम्हालाच सांगायची करायला. त्यापासून शिकायला म्हणजे सुरुवात केली. आणि म्हणजे असं असतं ना, आईच्या हातची चव आपल्या हाताला येते. माझ्या तेवढी नाही आहे, माझ्या बहिणीकडे आहे ती कला. पण चांगलं बनवण्याची तेव्हापासून आवड निर्माण झाली की नवीन नवीन आपण बनवू शकतो आणि कळालं की आपण येत आहे आपल्याला. आणि मग आता तू काय वर्किंग आहेस की घरी आहे, कसं काय म्हणजे काय करते तू? आता मी वर्किंग आहे. मी ॲज अन ऑडिटर म्हणून आरके बजाज प्रायव्हेट लिमिटेड इथे काम करते आणि मी LLB करते. LLBच्या सेकंड चालू आहे. चांगली गोष्ट आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. मग तू आज आम्हाला काय करून दाखवणार? आणि तुला व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? म्हणजे सगळ्यांना मी हा प्रश्न विचारते की तुला व्हेज जास्त आवडते की नॉनव्हेज? मला व्हेजच आवडतं. व्हेज आवडतं. नॉनव्हेज खाल्लंय मी आधी, पण आता मी फार कमी नॉनव्हेज खाते. म्हणजे नाही तर जमाय. पण व्हेज मध्ये व्हरायटी. व्हेज मध्ये काय काय आवडतं? म्हणजे सगळ्यात जास्त तुला आवडणारं काय आहे व्हेज मध्ये? म्हणजे गोड पदार्थ की तुला जे म्हणजे व्हेज म्हटलं की तुला काय पहिलं सगळ्यात आधी काय आठवतं की व्हेज मध्ये मला हे आवडतं असं काय? व्हेज मध्ये मला नॉर्मल वरण भातच आवडतो. अरे वा. वरण भातच. माझा नवरा आणि आम्ही दोघं पण वरण भातच आहे. आणि आता जसं थर्सडेला माझ्या नवऱ्याचा उपवास असतो तर शेवयाची खीर आम्हाला दोघांनाही आवडते. म्हणजे दोघांनाही आवडणारा गोड पदार्थ म्हणजे शेवयाची बनतोच. छान. आणि मग आज तू आम्हाला काय दाखवणार आहेस? कोणता पदार्थ? आज मी तुम्हाला ब्राऊन ब्रेड पिझ्झा दाखवणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की हेल्दी खायला पाहिजे तर नो मैदा, असा तो माझा कॉन्सेप्ट आहे की ब्रेड पिझ्झा मी तुम्हाला दाखवणार आहे. की त्याच्यामध्ये जसं आपण रोज जेवण बनवतो तर आपल्याला कंटाळा येतो कधी कधी की शॉर्टकटमध्ये काय खाऊ शकतो. आणि हा ब्राऊन ब्रेड पिझ्झा असा आहे की तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता, जेवण म्हणून पण तुम्ही एखाद दिवस 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही वेगळं ब्रेक घेऊन वेगळं काहीतरी खाऊ शकता. म्हणजे तुम्ही 2 जरी खाल्ले तरी तुमचं पोट भरतं आणि जास्त काही करायची आणि झटपट होणारा पदार्थ आहे. त्याच्यामुळे मला आणि माझ्या नवऱ्याला, मला दोघांनाही तो आवडतो की आम्ही 15 दिवसातून एकदा तरी बनवतो. आणि तुला माहिती आहे का, माझा सुद्धा पिझ्झा खूप फेवरेट. चला तर आपण आता जाऊया तेजलच्या हातचा ब्राऊन ब्रेड पिझ्झाची रेसिपी बघायला तिच्या किचन मध्ये. चला तर आम्ही आलेलो आहोत आता तेजलच्या किचन मध्ये. आणि ब्राऊन ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि कृती कशी करणार आहे तेजल ते आता आपण बघून घेणार आहे. तर त्याच्या आधी आपण बघूया तिने काय काय साहित्य काढून घेतलंय ते. ब्राऊन ब्रेड पिझ्झासाठी लागणारे साहित्य: चिरलेला कांदा. ओके, किती आहे तो? शिमला मिरची हा 1 वाटी आहे, मोठी 1 वाटी. शिमला मिरची सुद्धा 1 वाटी आहे. 2 वाटी टोमॅटो आहे चिरलेला. वाफवलेले कॉर्न आहेत. त्यानंतर हे चिली फ्लेक्स आहे आणि हे सीझनिंग आहे. सॉल्ट आहे आणि बटर आहे. आणि इथे मी आपला मॅगी पिस्को आणि पिझ्झा टॉपिंग वापरणार आहे. ओके. ब्राऊन ब्रेड आहे आणि चीजचे स्लाइस आहे. सर्वप्रथम आपण इथे पॅन घेतलेला आहे. पण या पॅन मध्ये कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे वाफवून घेणार आहोत. म्हणजे भाज्या तशा कच्च्या पण कधी कधी ब्राऊन ब्रेड मध्ये म्हणजे पिझ्झा मध्ये वापरतात, पण मी थोड्या वाफवून घेते. मिक्स करून घेत आहे मी सर्व भाज्या आधी. ओके. मी यामध्ये मीठ टाकत आहे.
बटरमध्ये आपण हे वाफवून घेत आहोत. आपण या मिश्रणामध्ये मसाला ऍड करणार आहे चवीसाठी. ओके. मग कुठला मसाला आहे हा? सब्जी मसाला आहे. अच्छा. किती वेळ ठेवणार आहेस तू असं? हे जास्त नाही 2 मिनिटच ठेवणार. आता वाफ आलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 पदार्थ ऍड करणार आहे. ओके. एक म्हणजे हा मसाला, सब्जी मसाला आणि नॉर्मल आपला घरातला मसाला. थोडं म्हणजे स्पायसी तुम्ही खाल तर तुम्हाला कळणार. म्हणजे मी आता थोडासा टोमॅटो केचप टाकणार. टॉपिंग आपलं हे आता बनत आहे. आता आपलं हे मिश्रण रेडी आहे. फ्लेम बंद करत आहे मी. आता आपण पुढची तयारी करायला घेऊ. ब्रेड पिझ्झा हा मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, कारण हेल्थसाठी हा चांगला असतो. याच्यामध्ये 0 मैदा आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा ब्रेड आहे. आपण या ब्रेडला बटर लावून घेत आहोत फर्स्ट. सेकंड मी यावर टॉपिंग देत आहे. हे असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सगळीकडून समान चव लागेल. पिझ्झा एकदम यम्मी वाटेल. लहान मुलांना तर खूप आवडतो पिझ्झा, पण आपण सारखं असं बाहेरून न मागवता हे आपण कमी खर्चामध्ये आणि म्हणजे वेगवेगळ्या कलरफुल वेजीस वापरून आपण बनवू शकतो. आता यावर मी हे मिश्रण लावणार आहे. ओके. आपल्याला म्हणजे केचप पण आपण मिश्रणामध्ये पण टाकलेलं आहे, पण गरज असेल कोणाला आवडत असेल थोडासा आपण ब्रेड पिझ्झा म्हणजे ब्रेड वरती सुद्धा लावून घेऊ शकतो. ओके. आता आपल्याला जेवढं टॉपिंग लागणार आहे ते टॉपिंग मी ते स्प्रेड करून घेते. टॉपिंग झालेलं आहे. आता यावर मी डिरेक्ट चीजची स्लाइस ठेवणार आहे, कारण आपण मोझेला चीज वगैरे सगळं करतो, पण ते म्हणजे आपण ग्रेट करणार वगैरे त्याच्यापेक्षा पटकन असं होणारं चीज स्लाइस, म्हणून मी इझी वेनेच करते. असं मी यावर स्प्रेड केलेलं आहे. आता त्यानंतर मी वाफवलेले मक्याचे दाणे आहेत, वरून मी असे हे दाणे स्प्रेड करते. इथे दाणे मी मगाशी मिश्रणामध्ये नव्हते टाकलेले, मी डिरेक्टच इथेच स्प्रेड करते. मीठ घालून मी हे वाफवून घेतले होते. अच्छा. आता मी आपलं सीझनिंग त्यावर स्प्रेड करते आणि तुम्हाला मस्त अशी यम्मी अशी चव येईल. आणि चिली फ्लेक्स थोडासा स्प्रिंकल करते. हा बेस आता आपला रेडी आहे पिझ्झाचा. आता आपण पॅन मध्ये याला चीज आपलं मेल्ट करून घेऊ. इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅन मध्ये मी बटर थोडंसं स्प्रिंकल करते. डिरेक्ट मी आता सगळीकडे लागला पाहिजे ब्रेडला, म्हणून मी हा थोडासा फिरवून घेते. आता मी यावर झाकून ठेवते. आता किती वेळ ठेवायचा आपल्याला हा? 5 मिनिटं. तर फ्रेंड्स आता 5 मिनिटं लागणार आहे आपल्याला पिझ्झा बनवायला. तर पिझ्झा बनायला आपल्याला लागणार आहे 5 मिनिट्स. तोपर्यंत मी तेजलला विचारते की कुकिंग व्यतिरिक्त अजून काय तुला आवडतं का? म्हणजे तू म्हणाल्याप्रमाणे तुला फिरायला वगैरे खूप आवडतं, तर आता आपण इथल्या इथेच फिरू शकतो, पण तू कुकिंग करता करता काय आम्हाला तुझी कला दाखवू शकते? तुला काय आवडतं अजून? मला खूप म्हणजे मला स्वतःला माहित नव्हतं की मी गाऊ पण शकते. म्हणजे ट्राय करते मी हल्ली, असं कधी कुठे गेली किटी पार्टी म्हणा किंवा आमच्या फ्रेंड्स गेट टुगेदर असतं त्यावेळी मी प्रयत्न केलेला आहे गाण्याचा, तर मी गाऊन दाखवेन. ठीक आहे, चालेल, होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. मी जरा माझा मोबाईल घेते, मला लिरिक्स. बरोबर, घे मोबाईल. तेजल गेलीये मोबाईल घ्यायला. पिझ्झा इथे रेडी होतोय. अजून काय पाहिजे फ्रेंड्स? बघूया आता तेजल कोणतं गाणं म्हणते ते.
आपल्या बऱ्याच फ्रेंड्सना गाणं म्हणायला खूप आवडतं, जस्ट लाईक मी. तेजल घेऊन आलेली आहे तिचा फोन आणि आता आपल्याला एकदम छान सुरेख गाणं ऐकायला मिळणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही तयार आहात का तेजलचं गाणं ऐकण्यासाठी? तर चला तेजल, सुरू करतेस? हो. चला, कोणतं गाणं आहे? जब कोई बात बिगड़ जाए. सगळेजण माझ्या फेवरेट गाणं बोलत आहेत. चला. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा. ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा. तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा. थँक्यू. खूप मस्त. तू शिकलीस का गाणं? खूप छान आणि एकदम सुरामध्ये झालेलं आहे. पण उत्तम मास्टर शेफ म्हणतात ना ते याला, उत्तम गृहिणी म्हणतात ते याला. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते का, कारण की आम्ही इथे ठेवलेला पिझ्झा आणि ती गाणं म्हणत होती आणि एकदम सुरेख गाणं म्हणत होती ती, पण तरी सुद्धा तिचं लक्ष त्या पिझ्झाकडे होतं बरं का. कारण की तुम्ही जर व्हिडिओ निरखून बघितलात ना तर गाणं म्हणता म्हणता तिने गॅस घालवलेला आहे. बरोबर आहे? हे यालाच एक उत्तम गृहिणी म्हणतात की आपलं मल्टीटास्किंग केलंय तिने आज. मला खूप आवडलेलं आहे तुझ्याबद्दल आणि माझं बरोबर लक्ष होतं ते. आपण बघूया पिझ्झा रेडी झालाय का. पिझ्झा झालेला आहे आपला. पिझ्झा रेडी आहे, दिसेल मेल्ट झालेला आहे आपला हो, चीज. हो. आणि आता मी रचनाताईंनाच खाऊ घालेन पिझ्झा. तो फ्रेंड्स, ब्रेड पिझ्झा, ब्राऊन ब्रेड पिझ्झा रेडी आहे आणि तेजलने मला टेस्ट करायला दिलेला आहे. तर दिसायला तर खूप टेम्पटिंग आणि पिझ्झा तसंही माझा खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे मला तर असं झालंय कधी एकदा लवकर मी तो टेस्ट करते. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा दाखवते ब्राऊन ब्रेड पिझ्झा कसा झालेला आहे ते मी तुम्हाला सांगते. कमाल, सिरियसली खूप मस्त झालाय आणि मस्त चीजी आणि छानच झालंय. कमाल आहे, खरंच खरंच खूप छान झालं. थँक्यू. मी हा जरा पटकन फस्त करून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. थँक्यू. यम्मी. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलात की ब्रेड पिझ्झा एकदम कमाल झालेला आणि मी तर फस्त केलेला आहे. बच्चा कंपनी पार्टी असेल तेव्हा तर मी हा मेनू ठेवणारच आहे आणि खरंच खूप छान आहे आणि मुलं आवडीने खातील. खातात, मोठी माणसं तर खातील. आता मला आवडलंय तर लहान मुलांना तर खूपच आवडेल. तर मी नक्की घरी करून बघणार आहे ब्रेड पिझ्झा आणि तो पण ब्राऊन ब्रेडचा. तर तेजल, खूप मस्त वाटलं तुझ्या बरोबर रेसिपी शूट करून. तुला कसं वाटलं माझ्या बरोबर रेसिपी शूट करायला? मला पण खूपच आनंद झाला आणि खूप म्हणजे मला असं एक्सपेक्टेड पण नव्हतं की मध्येच गाणं बोलायला सांगाल किंवा काय. अचानक मध्ये भयानक. मी स्वतः सुद्धा माझं लॉकडाऊन मध्ये जॉब केला होता त्यावेळी युट्यूब चॅनल माझं स्वतः ओपन केलं होतं, त्याच्यात मी व्हिडिओज टाकले आहेत. अच्छा, काय चॅनलचं नाव आहे? तेजल सावंत. तेजल सावंत. हा, तर तेव्हा आवड होती म्हणून, पण शूट साठी असं सोबत कोण नाही म्हणून मी आता सध्या काय करत, पण नक्की मला आवडेल बऱ्याच दिवसांनी. खरंच कर आणि एवढी कला आहे तुझ्या हातामध्ये तर तू खरंच करायला पाहिजे. हिचं युट्यूब चॅनल आहे तेजल सावंत, नवीनच आहे, लॉकडाऊन मध्ये केलेलं, पण कामानिमित्त तुला करता येत असेल ना. कामानिमित्त तिला करता येत नाही आहे, पण मला असं वाटतं की आता ह्या व्हिडिओ नंतर तू नक्कीच ट्राय करशील की जेव्हा जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा एकच रेसिपी टाकत जा. तर तुम्ही पण हिच्या चॅनलवरती भेट द्या, तेजल सावंत. बरोबर? तेजल सावंत हे तिचं युट्यूब चॅनल आहे, नक्की भेट द्या. आणि मी तुम्हाला खूप धन्यवाद देते की म्हणजे माझ्या घरी येऊन तुम्ही शूट केलं. तर मला पण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं मी कधी कोणाला घरी बोलवेन आणि असं शूट करून घेईन म्हणजे याच्यासाठी, रेसिपीसाठी. आणि छोटीशीच रेसिपी दाखवली पण तरी सुद्धा छान. मला असं वाटतं की उपयोगी पडेल सगळ्यांच्या. हो, नक्की नक्की, का नाही उपयोगी पडेल ना फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा सांगा. तर तेजल, कुक विथ रचना या सिरीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुझे खूप 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 धन्यवाद.
आणि तुला आपल्या या रचनाज वर्ल्डकडून छोटीशी भेटवस्तू. थँक्यू सो मच. तुला सुद्धा खूप खूप थँक्यू की तू तुझा वेळात वेळ काढून ती ऑफिसमधून आली आणि अर्ध्या तासांनीच आम्ही पोहोचलो ना इथे. डोंबिवलीला राहते आणि मी तर बदलापूरला राहते, तुम्हाला माहितीच आहे. तिने थोडाही आराम केला नाही आणि लगेचच ती रेसिपीसाठी तयार झाली. खूप खूप छान. आणि याचं तुला पण होती तुम्ही येणार म्हणून, आणि मला आवडतं माझ्या घरी कोणी विजिट दिली तर. तू असे पिझ्झा बनवत राहा, छान छान रेसिपी बनवत राहा आणि आम्हाला बोलवत राहा, आम्ही नक्कीच येऊ खायला. थँक्यू सो मच. तर फ्रेंड्स, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तेजलच्या हातची ब्राऊन पिझ्झाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन मैत्रिणी बरोबर, नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल. थँक्यू. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल ID वरती ईमेल करा.